सर्वांनी आणि देव तुमच्यासोबत खूप काही गोष्टी बोलला असेल. हालेलुया. तुम्ही प्रत्येक जण त्या वचनामधून बदलून गेले असते. चला देवाच्या लोकांनो, तर आपण आज काही गोष्टी देव तुम्हा सर्वांसोबत बोलणार आहे. तर आपण आज देवाच्या वचनामध्ये जाऊया. तर चला आपण देवाकडे जाऊया. देव काय बोलतोय आज तुमच्यासोबत, माझ्यासोबत, आपण सर्वजण ऐकूया. हालेलुया. येशूच्या नावामध्ये आमेन. चला आपण वचनामध्ये जाऊया. तर आपण काढूया मत्तेयाचा 21वा अध्याय आणि 22वं वचन. बघा तुमच्या स्क्रीनवर येतं, मी वाचतो तुम्हा सर्वांसाठी. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. हालेलुया. बघा आपल्याला देवाचं वचन काय म्हणतंय, आपल्यासाठी येशू ख्रिस्त काय बोलतोय, तुम्ही जे काही ते सर्व तुम्हाला मिळेल. हालेलुया. जे काही ते सर्व तुम्हाला मिळेल, पण तुम्हाला विश्वास धरून प्रार्थनेत मागायचंय देवाच्या लोकांना. हालेलुया. बघा देवाच्या लोकांना आपण देवाकडे मागतो, पण देवाकडून कधी कधी आपल्याला ती गोष्ट मिळाल्यासारखी वाटत नाही, किंवा ते आपल्याला ते प्रार्थनेचं उत्तर मिळाल्यासारखं वाटत नाही देवाच्या लोकांना. तर बघा देवाच्या लोकांनो, काही लगेच लोकांच्या मनात विचार येतो नाही का, देवाची इच्छा नसेल मी हे करावं, नाही देवाची इच्छा नसेल हे करावं. जर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी मागत आहे ना देवाच्या लोकांनो, तर देवाची इच्छा आहे ते तुम्हाला द्यायचं. कारण देवाचं वचन म्हणतं, तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो. हालेलुया. बघा देवाच्या लोकांनो, तुम्ही विपुल फळ दिल्याने, तुम्ही स्वतः विपुल फळ दिल्याने पित्याचा गौरव होतो. हालेलुया. तुम्ही देवात ज्यावेळेस येता, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता येशू ख्रिस्ताकडं, आणि तुम्ही जे पण काही मागता ना, आणि जे काही तुम्हाला मिळतं, त्यावेळेस पित्याचा गौरव होतो देवाच्या लोकांना. त्यावेळेस तुम्ही जे पण काही मागता ते तुम्हाला मिळालंच पाहिजे देवाच्या लोकांना. पण आपल्याला ते प्रार्थनेचं उत्तर देवाच्या लोकांना घेता येत नाही. बघा देवाचं कार्य कसं असतं, काही लोकांना देव इन्स्टंट बरं करतो. एखादा आजारी व्यक्ती असला, एखादा व्हीलचेअरवरचा व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीला बघा काही व्यक्तींना देव जागेवर स्पर्श करतो आणि चालायला लावतो. पण काही लोकांसाठी देव समय राखून ठेवत असतो. बघा तो व्यक्ती त्या समय चालायला लागत नाही, कारण देवाच्या लोकांना देव त्याच्या समयाला सोडून कार्य करत नाही. प्रत्येक गोष्टीला समय आहे, नेमलेला समय आहे, देवाचं वचन म्हणतं. हालेलुया. तर देवाच्या लोकांना ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, त्यावेळेस आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळालंच पाहिजे. बघा मोशेने प्रार्थना केलेली आणि त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं. तर देवाच्या लोकांना आज आपल्याला तेच कळणार आहे का आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपण कसं धरून ठेवलं पाहिजे, आपल्याला ते कसं मिळतं. हालेलुया. बघा देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस मोशे करवी देवाने संपूर्ण इस्रायलाला मिसर देशातून बाहेर काढलं, मिसर देशातून ज्यावेळेस संपूर्ण इस्रायल बाहेर आलं, तांबड्या समुद्राच्या किनारी ते येऊन ठेपलं, त्यावेळेने फारोचं मन पुन्हा कठीण केलं आणि फारो परत एकदा त्या लोकांच्या पाठीमागे लागला. हालेलुया. ज्यावेळेस त्या इस्रायल लोकांनी फारोचं सैन्य बघितलं, तेव्हा ते घाबरायला लागले, मोशेच्या नावाने ओरडायला लागले, तो आम्हाला इथं कशाला आणलं, आम्हाला इथं मारून टाकायला आणलं का, मिस्रात काय कबरा नव्हत्या का. बघा देवाच्या लोकांनो, सर्वजण मोशेकडे ओरडायला लागले, पण देवाच्या लोकांना मोशे त्या लोकांना म्हणला, परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत उभे राहा. आणि मोशे देवाकडे प्रार्थना करायला लागला. बघा देवाच्या लोकांना आपण वाचूया, त्याने प्रार्थना केली निर्गम 14:15 मध्ये. बघा देवाच्या लोकांना काय लिहिलंय, त्याने प्रार्थना केली आणि मग देवाने त्याला उत्तर दिलं. निर्गम 14:15 मध्ये, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास, इस्रायल लोकांना सांग की पुढे चाला. बघा देवाच्या लोकांनो, परमेश्वर मोशेला काय म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास. आपल्या प्रार्थनेचं उत्तर त्याने ऑलरेडी दिलेलंच असतं देवाच्या लोकांना. त्याने आपल्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. ज्यावेळेस त्याने ठरवलं ना की इस्रायल लोकांना कनान देशामध्ये घेऊन जायचं, त्यावेळेसच त्यांना त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं होतं देवाच्या लोकांना. देव बोलला होता मी कनान देशामध्ये घेऊन जाईन, तर तो जाणारच होता देवाच्या लोकांना. पण हे सर्वजण ओरडायला लागले. बघा देवाच्या लोकांनो, देवाने आपल्या सर्वांच्या प्रार्थनेचं पण उत्तर दिलेलं आहे. तो क्रूसावरती बोललाय, सर्व काही पूर्ण झालंय. त्याचं वचन म्हणतं, तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आहे की तुम्ही फळ द्यावं, तुमचं फळ टिकावं, आणि तुम्ही माझ्या नावाने माझ्या पित्याकडे जे काही मागाल ते तुम्हाला मिळावं. तर जर आपल्याला येशूने सांगितलेलं आहे माझ्या नावात तुम्हाला मिळेल, तर मिळेलच. हालेलुया. कारण देवाच्या मुखातून निघलेला शब्द कधी बदलत नाही, देवाचं वचन कधी बदलत नाही, तो त्याच्या वचनाला सोडून कधीच कार्य करत नाही. बघा निर्गम 14:15 मध्ये बघा, ज्यावेळेस परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसला, इस्रायल लोकांना सांग की पुढे चाला.
बघा पुढे चला, काय म्हणतोय देव. परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसला, इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. काय म्हणला, इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. बघा मोशेला सांगायला लागलं, इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. पण पुढे कुठे चला? देवाच्या लोकांना पुढे तर पूर्ण तांबडा समुद्र होता. पुढं संपूर्ण समुद्राचं पाणी विखरलेलं होतं. सगळा समुद्र पुढं थांबलेला होता. तर देव त्यांना कुठं चालायला सांगतोय? हालेलुया. आहे का नाही देवाचं लोकांनो? देवाचं कार्य अद्भुत. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो देवाच्या लोकांनो, त्याच वेळेस आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर भेटत असतं. पण आपल्याला चालता येत नाही. समोर तांबडा समुद्र होता, तरी पण देव म्हणला की इस्रायल लोकांना सांग पुढे चला. आणि पुढच्या वचनात बघा मग काय 16 मध्ये काय म्हणतोय देव, तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार. पहिले त्याने प्रार्थनेचं उत्तर दिलं, तुम्ही चालायला लागा. मग त्याने काय करत ते सांगितलं, बघा तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे 2 भाग कर, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. हालेलुया. बघा देवाच्या लोकांनो, आपल्या देवाने पहिले त्यांना पुढं जायला लावलं, पण लोकांनी विचार केला पुढं चाला कुठं, अरे पुढं तर पाणी सगळं. पण देवाने तुमच्यासाठी सर्व काही तसंच नेमून ठेवलेलं आहे. देवाच्या लोकांनो, आपल्याला पण तसंच चालायचं. आपल्या पुढं संकट राहतं, आपल्याला दिसत राहतं की मी आजारी, मी अजून बरा नाही झालो, मी रोज प्रार्थना करतोय देवाकडं, देवाने मला आज आणखीन आरोग्य दिलं नाही, मला आरोग्य आणखीन मिळालं नाही. पण देवाच्या लोकांनो, त्याचं वचन काय म्हणतं, त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. हालेलुया. व्हायचे राहिले नाही तर झाला आहात. त्याने मार खाल्ला तुमच्यासाठी त्या कोड्याच्या पटक्यांचा, तर तुम्ही निरोगी झालेले आहात. हालेलुया. बघा देवाच्या लोकांनो, आपण त्या सत्यामध्ये चाललं पाहिजे. जरी दिसतंय आपण त्या परिस्थितीमध्ये, आपण त्या आजारपणामध्ये, पण देवाच्या वचनातून आपण चाललं पाहिजे. कारण देवाचं वचन म्हणतं तुम्ही संदेष्टाचे पुत्र आहात. तर संदेष्टाच्या डोळ्याने बघायला सुरुवात करा देवाच्या लोकांनो. जरी तुम्हाला वाटत असलं, डॉक्टर तुम्हाला म्हणले की तू कधीच बरा होणार नाही, तुला कधीच आरोग्य मिळणार नाही, पण तुम्ही प्रार्थनेत ज्यावेळेस बसता त्यावेळेस आपल्या मुखाने बोलायचं, कबूल करायचं की त्याला बसलेल्या माराने मी निरोगी झालेलो आहे. हालेलुया. आपण जे काही मागतो त्याचं उत्तर आपण स्वीकारायला चालू करायचं. त्यावेळेस आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं देवाच्या लोकांना. त्यावेळेस आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला मॅनिफेस्ट होताना दिसतं, त्याची महिमा होताना दिसते. बघा देवाच्या लोकांना, ज्यावेळेस तुम्ही सफर करता, ज्यावेळेस तुम्ही हे करता, ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेममध्ये राहता, संकटामध्ये राहता, कष्टामध्ये राहतात, या सर्व करून देवाला गौरव नाही मिळत देवाच्या लोकांनो. तर ज्यावेळेस तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं त्यावेळेस देवाला त्याचे गौरव मिळतं. हालेलुया. त्यावेळेस देवाचा गौरव होतो. देवाची इच्छा नाही तुम्ही या संकटात, या कष्टामध्ये राहावं. देवाला तुम्हाला काढायचं आहे याच्यामध्ये. तर देवाच्या लोकांना तुम्ही त्या संदेष्टाच्या डोळ्यांनी बघायला सुरुवात करा. यहोशवा मध्ये बघा, मोशेनंतर यहोशवा जो नेता नेमला गेलेला यरीहोचं नगर पाडण्यासाठी, बघा यहोशवा 6:1 मध्ये वाचू आपण, इस्रायल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या, कुणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. बघा इस्रायल लोकांच्या सर्व यरीहोच्या वेशी हाय तशाच आहेत, त्या जागेवर आहेत, जागेवर अजून त्या पडलेल्या नाहीत. बघा आणि 2 मध्ये काय म्हणतो यहोशवा 2 मध्ये, परमेश्वर यहोशवाला म्हणाला, पहा यरीहो त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिलेले आहेत. हालेलुया. बघा देवाच्या लोकांनो, अजून त्या यरीहोच्या भिंती पडल्या नाहीत, अजून त्या आहेत तशाच उभा आहे, त्याचे दारे बंद करून घेतलेले. पण बघा देवाने प्रार्थनेचं उत्तर दिलंय आणि देव परमेश्वर यहोशवाला म्हणाला, पहा. बघा देवाच्या लोकांनो, पहा, ही दृष्टी आपल्याला महत्वाची. देवाने जे तिथं लिहिलंय ना, पहा, ती संदेष्टाची दृष्टी आपल्याला महत्वाची देवाच्या लोकांनो. हालेलुया. त्याने आपल्यासाठी जे काही पूर्ण केलंय, ती संदेष्टाच्या दृष्टीने आपण त्या पूर्ण केलेल्या गोष्टी जीवन जगायला सुरुवात केली पाहिजे देवाच्या लोकांना. बघा काय लिहिलंय, पहा यरीहो त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. हालेलुया. द्यायचे बाकी नाही राहिले, तर त्याने दिले आहेत लिहिलंय. हालेलुया. त्या विशी पडण्याच्या आधी देवाने प्रार्थनेचं उत्तर दिलंय. हालेलुया. की ते सर्व वीर मी तुझ्या हाती दिलेले आहेत, त्या विशी तुझ्या पुढे पडलेले आहेत. तर देवाच्या लोकांनो, बघा आपल्याला त्या संदेष्टाच्या दृष्टीने चालणं गरजेचं आहे.
हालेलुया. जसं मोशेला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालेलं, जसं यहोशावला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं, आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी तर येशू नाव आपल्याला मिळालेलं आहे. काही काही लोकांना वाटतं नाही का आपल्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचतात की नाही. तर देवाच्या लोकांनो, देवाचं वचन म्हणतं तुमच्या प्रार्थनेकडे माझे कान आहेत. हालेलुया. देवाने तुमच्या प्रार्थनेकडे कान दिलेले आहेत. देव दुसरं काही पहिलं नाही ऐकत, तर पहिले तुमच्या प्रार्थना ऐकतो. हालेलुया. बघा देवाच्या लोकांनो, तर हे आपल्याला बदलणं गरजेचं आहे. जर आपल्यासाठी देवाने पूर्ण करून ठेवलेल्या आहे सर्व गोष्टी, जरी डॉक्टर म्हणले तुम्ही चालू शकत नाही, तुम्ही आजारपणातून उठणार नाही, पण सत्य काय आहे? सत्य काय देवाच्या लोकांनो? त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाले आहेत. हालेलुया. बघा त्या पद्धतीने चालायचं कसं, त्या संदेशाच्या दृष्टीने पाहायचं कसं, तर आपण वाचूया देवाच्या लोकांना त्यासाठी रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 2रं वचन. हालेलुया. बघा काय लिहिलंय त्या वचनामध्ये, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. हालेलुया. बघा काय लिहिलंय, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. बघा तुम्ही फळ द्यावं, कारण फळ दिल्याने पित्याचा गौरव होतो. ही जर प्रार्थनेच्या बाबतीत प्रभू येशूची इच्छा आहे, तर ती इच्छा आपल्याला कळली. हालेलुया. बघा काय लिहिलंय पुढे देवाच्या लोकांनो, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. काय लिहिलंय? म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. जर तुम्हाला डॉक्टर म्हणताना तुम्ही आजारपणातून उठणार नाही, तुम्ही आजारीच राहणार आहे, तर देवाच्या लोकांनो, तर तुम्ही या युगाबरोबर समरूप होऊ नका. डॉक्टर जे बोलताय ना त्या म्हणण्याकडे तुम्ही समरूप होऊ नका. त्यांचं ऐकून तुम्ही तुमचं जीवन संपवून घेऊ नका. तुम्ही तसेच पडून राहू नका. तर देवाचा तो वर्ड तुमच्यामध्ये येऊ द्या देवाच्या लोकांना, ते वचन तुमच्यामध्ये येऊ द्या देवाच्या लोकांना. बघा काय लिहिलंय पुढं, समरूप होऊ नका. डॉक्टर काय म्हणतात, तुम्ही जरी आजारी असले तरी तुम्ही त्या गोष्टीशी समरूप होऊ नका. बघा काय लिहिलंय, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने, कसं? मनाच्या नवीकरणाने. देवाचं वचन म्हणतं तुम्ही ख्रिस्ताच्या ठाई नवीन उत्पत्ती आहात. हालेलुया. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण आलेलो कुठून आहे, आपलं सर्व कसं बदलून गेलं आहे, आपण कसे स्वर्गातले, आपण का आजारी पडलं पाहिजे नाही, हे सर्व मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं देवाच्या लोकांना. तर बघा देवाच्या लोकांना आपल्याला देव काय म्हणतो, मनाच्या नवीकरणाने. हालेलुया. मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आपल्या मनाला आपण सांगायचं, ती गोष्ट बिंबवायची, आणि देवाच्या लोकांनो, देवाने आपल्यासाठी ही पण गोष्ट पूर्ण केली. बघा देव माझ्यासोबत आता बोलतोय, तुम्हाला तर ख्रिस्ताचं मन आहे. हालेलुया. त्याने आपल्याला त्याचं मन दिलेलं आहे देवाच्या लोकांना. तर आपलं चालणं त्याच्या मनाप्रमाणे पाहिजे देवाच्या लोकांना. जर तो बोललाय ना मी हे करीन, तर ती गोष्ट तो करणारच. त्या वचनाला सोडून तो कार्य करणार नाही. हालेलुया. तुमच्या मनाच्या नवीकरणाने, तुम्ही स्वतःच्या नवीकरणाने, जरी तुम्हाला दिसतंय तुम्ही स्वतः आजारी दिसताय, तरी पण तुमचं कन्फेशन स्ट्रॉंग पाहिजे, तरी पण तुमची घोषणा स्ट्रॉंग पाहिजे की त्याला बसलेल्या माराने मी निरोगी झालेलो आहे. हालेलुया. बघा देवाच्या लोकांनो, अशा आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं जातं देवाच्या लोकांना. ज्यावेळेस लाजर बघा मेलेला होता, देवाच्या लोकांना मेलेला होता, येशू काय बोलला त्याच्या शिष्यांना तिकडे जाण्याच्या आधी, लाजर झोपलाय. हालेलुया. बघा देवाच्या लोकांनो, येशूने त्या गोष्टीकडे दृष्टी नव्हती लावली का लाजर मेलाय. येशूने त्या गोष्टीकडे दृष्टी लावली होती की लाजर झोपलाय. हालेलुया. तसंच आपले जे संकट आहे ना देवाच्या लोकांनो, त्या संकटाकडे दृष्टी लावू नका, कारण त्या संकटापेक्षा तुमचा आणि माझा देव खूप मोठा आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. त्या सर्व संकटातून तो बाहेर काढणारा तुम्हाला समर्थ आहे देवाच्या लोकांना. त्या संकटाकडे तुम्ही लक्ष लावू नका, तर त्याने जे काही आपल्याला सांगितलंय देवाच्या लोकांना, त्या गोष्टीकडे लक्ष लावा. त्या आजारपणाकडे लक्ष लावू नका, तर त्याच्या वचनाकडे लक्ष लावा की त्याने सांगितलंय त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालाय. हालेलुया. बघा देवाच्या लोकांना, आणि मनाचं नवीकरण करणं खूप गरजेचं आहे देवाच्या लोक. आणि मनाचं नवीकरण होणार कसं, तर तुमचा विश्वास वाढल्यावर. देवाचं वचन म्हणतं
विश्वास कसा वाढतो यासाठी देवाने त्याचं वचन दिलंय. इंग्लिशमध्ये खूप भारी लिहिलंय, फेथ कम्स बाय हिअरिंग आणि हिअरिंग बाय द वर्ड ऑफ गॉड. हालेलुया. बघा, ऐक, देवाचं वचन म्हणतं असा तुमचा विश्वास वाढला जाईल ऐकून. आणि काय ऐकून? तर देवाच्या वचनातून ऐकून. हालेलुया. बघा देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या दासांचे सरमन्स ऐकता त्यावेळेस तुमचा विश्वास वाढला जातो देवाच्या लोकांना. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं तुम्ही प्रार्थनेत जे काही मागितलंय ते तुम्हाला मिळालं आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त. तो विश्वास आपल्यामध्ये तयार करायचा देवाच्या लोकांना. हालेलुया. त्या गोष्टीकडे आपण लक्ष लावायचं देवाच्या लोकांनो. ज्यावेळेस आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही ना, त्यावेळेस त्याच्या वचनाकडे लक्ष लावायचं देवाच्या लोकांनो, कारण तो त्याचं वचन पाठवून बरा करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. त्याच्यासारखा अद्भुत देव कुणी नाही देवाच्या लोकांना. आणि वचन पण ऐकताना देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या दासाचं वचन ऐकताय, कोणी दास तुमच्यासोबत बोलत आहे, तर त्यांचं वचन ऐकताना सुद्धा देवाच्या लोकांनो ते वचन असं ऐकलं पाहिजे की ते तुमच्या मनामध्ये रुजून, अंतःकरणात रुजून त्याने 100 पट पीक दिलं पाहिजे देवाच्या लोकांनो. असं वचन ऐका. तुम्हाला एक साक्ष सांगतो, म्हणजे मी तुम्हाला कळेल की वचन ऐकलं कसं पाहिजे. साऊथ आफ्रिकेमधली साक्ष एक मुलगा होता, तो चर्चमध्ये जायचा. त्याला येशू समजला होता. आणि पण त्याला चर्चमध्ये जाण्यासाठी रोज एक वाटेमध्ये नदी आडवी पडायची. आणि त्याला काय व्हायचं, ज्यावेळेस तो त्या नदी काठी यायचा तर त्याला ती नदी पार करून पलीकडे जावं लागायचं. पण ज्यावेळेस तो यायचा आणि त्याच्याकडे पैसे नसायचे, गरीब होता तो, त्याच्यामुळे त्याला ते नावेला वगैरे द्यायला पैसे नसायचे. मग तो काय करायचा, थोडासा दूर जायचा, कपडे वगैरे काढायचा सगळा एकदम, आणि त्या पोत ती नदी पार करायचा आणि पलीकडच्या काठावर जायचा आणि कपडे घालायचा आणि तिकडून चर्चला जायचं. त्याचा असं दरवेळेस चालू होतं. दर संडेला तो असा चर्चला जात होता. पण एक दिवस असा आला देवाच्या लोकांनो, त्याची ती भूक, त्याची ती ताण, पोत जायचं, कपडे काढायचे, स्ट्रगल करत होता ना देवाच्या लोकांनो. देव बघत होता त्या सर्व गोष्टी. देव त्याच्या लेकरांना असं सोडत नाही कधी. आणि ज्या वेळेस तो त्या चर्चमध्ये गेला एक दिवशी, त्याच्या रोजच्या नित्याने त्याच्या दरवेळेस जसा चर्चला जायचा त्या नियमाप्रमाणे गेला, आणि त्या दिवशी नेमकं पास्टर ही गोष्ट शिकवत होते तिथं की येशू समुद्रावर चालला. ही गोष्ट त्याच्या डोक्यात अशी बसली देवाच्या लोकांनो. येशू समुद्रावर चालला हे वचन चालू होतं. आणि बघा, माणसाला जिथं गरज राहते ना त्या गरजेकडे माणूस खूप आतुरतेने कान देऊन ऐकतो. अजिबात एखादा शब्द पण सोडत नाही. बरोबर एकदम पास्टर सांगत होते, येशू चालला, पेत्राने त्या सर्व शिष्यांनी पाहिलं आणि पेत्र म्हणाला, प्रभूजी आपण असन तर मला पाण्यावर चालण्याची आज्ञा करा. आणि प्रभू येशू म्हणला नाही का, पेत्रा चाल, आणि पेत्र पाण्यावर चालायला लागला. हालेलुया. बघा देवाच्या लोकांना, तो ज्यावेळेस हे वचन ऐकत होता ना, तर त्यावेळेस ज्यावेळेस येशू पेत्राला म्हणला की तू पाण्यावर चल, आणि पेत्र चालायला लागला, हे त्याने ऐकलं देवाच्या लोकांनो. असा जोरात तो चर्चमध्ये ओरडला, आमेन. बघा देवाच्या लोकांनो, आजूबाजूला संपूर्ण शांतता, पण त्याची ती गरज होती. त्याने ते वचन एकदम कान देऊन ऐकलं आणि देवाच्या लोकांना त्याने ते रिसीव्ह केलं. त्याच्या डोक्यात ते फिट बसलं, त्याच्या मनाचं नवीकरण झालं. येशू पाण्यावर चालला, पेत्र पाण्यावर चालला. जर मी पण तोच विश्वास ठेवला तर मी पण पाण्यावर चालणार. त्याच्या डोक्यात तेवढंच होतं. चर्च सुटलं, बाहेर आला, चर्चच्या बाहेर आला. ते चर्च सुटल्या बाहेर आला, त्याचे बुटं वगैरे घातले, त्याचे कपडे वगैरे त्याने तसेच घातलेले होते, ते बुटं वगैरे घातले, तसाच बाहेर आला तो. आणि पळत त्याच्या रस्त्याच्या वाटेने निघाला. एकदम पळत गेला. त्या नदीवरून तो पळत गेला. नदीच्या मध्यभागी जाऊन सगळे लोक त्याला ओरडायला लागले, अरे तू पाण्यावर चालू राहिला. असा विश्वास होता देवाच्या लोकांना त्याचा. असं वचन त्याचं ऐकण्यात आलं. आणि ज्यावेळेस तो उभा राहिला, जरा कॉन्शियस झाला तो, अरे मी पाण्यावर चालतोय, सगळीकडे पाहायला लागला तो. हालेलुया देवाच्या लोकांनो. बघा, आणि ते सर्व नदी त्याने पार केली, पाण्यावर चालत गेला, परत तिकडून पाण्यातून चालत आला. हालेलुया. बघा देवाच्या लोकांनो. आणि पास्टरांना काही लोक जाऊन सांगायला लागले, अहो तुमच्या चर्चचा मुलगा तो पाण्यावर चालत होता. पण त्या पास्टरांचा विश्वास बसला नाही. बघा देवाच्या लोकांनो, जे पास्टर वचन शिकवत होते का येशू पाण्यावर चालला, तुम्ही पण पाण्यावर चालू शकता, त्या पास्टरांचा सुद्धा विश्वास बसला नाही देवाच्या लोकांनो.
ते पास्टर आले, त्यांनी बघितलं, अरे हा खरंच पाण्यावर चालतोय जातोय येतोय जातोय. मग त्यांनी बघितलं आणि ते म्हणले आता मी पण काढणार. त्यांनी त्यांचे पाय बुट वगैरे काढले, चपला ते पॅन्ट वगैरे वरती इथली आणि तेच त्या पाण्यावरून चालायला लागले. पण एक पाऊल टाकतात डुबुक 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 बुडायला लागले. बघा देवाच्या लोकांनो, असंच आहे आपलं पण जीवन. ज्यावेळेस आपण ते वचन ऐकतो विश्वासाने, आपण ते वचन रिसीव करतो देवाच्या लोकांनो, त्यावेळेस तुम्हाला कोणीच ते प्रार्थनेचं उत्तर मिळण्यापासून थांबू शकत नाही देवाच्या लोकांना. खूप अद्भुत देव आहे देवाच्या लोकांना. त्याने काहीच करायचं ठेवलं नाही आपल्यासाठी, सर्व काही पूर्ण केलंय देवाच्या लोकांना त्याने. बघा तुमच्यासाठी सर्व काही पूर्ण करून ठेवलंय. म्हणून तो म्हणलाय, तुम्ही माझ्या नावाने माझ्याकडे पित्याकडे जे काही मागाल ते तुम्हाला मिळेलच. हालेलुया. बघा देवाच्या लोकांनो, आज जे वचन तुमच्याकडे आलेलं आहे का, देव म्हणतो तुम्ही विपुल फळ दिल्याने, तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो. हालेलुया. किती अद्भुत आहे देवाच्या लोकांनो. देवाची इच्छा आहे तुम्ही सर्वांनी फळ द्यावं. आणि जे फळ देत असतील पण त्यांना असं वाटत असं, अरे मग मी कुठंतरी थांबल्यासारखं झालोय, तर देवाच्या लोकांनो देव त्यांच्यासोबत बोलतोय. तो म्हणतो मी माझ्यातला प्रत्येक फाटा साफसूफ करतो की त्याने आणखीन फळ द्यावे. हालेलुया. बघा देवाच्या लोकांनो, त्याने आपल्यासाठी सर्व काही पूर्ण केलंय. आपल्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर त्याने दिलंय. तर देवाच्या लोकांना आपण ते विश्वासाने कन्फेशन मेंटेन केलं पाहिजे. देवाच्या लोकांनो, आपल्याला कुणी काही सांगितलं, तुझ्यावर हे कर्ज आलंय, तुला हा प्रॉब्लेम होणार आहे, पुढे जाऊन तुला या कर्जामुळे तुझं घर द्यावं लागेल, हे द्यावं लागेल. पण देवाच्या लोकांनो, तो जर म्हणलाय ना तू कोणाकडून कर्ज घेणार नाही तर तू राष्ट्राच कर्ज देशील, तर देवाच्या लोकांनो ते वचन धरून ठेवा तुमच्यामध्ये. देवाच्या लोकांनो, त्या वचनाप्रमाणे बोला. लोक काही म्हणू, ते संकट काही बोलो, पण देवाच्या लोकांनो, जर तुमच्यामध्ये ते देवाचं वर्ड आहे, जे देवाचं वचन, जे जीवन तुमच्यामध्ये आहे, जे सार्वकालीन जीवन त्याने तुम्हाला दिलंय, तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर. हालेलुया. तर देवाच्या लोकांना कुठल्याही संकटाकडे दृष्टी लावू नका, कुठल्याही प्रॉब्लेमकडे दृष्टी लावू नका, तर देवाकडे दृष्टी लावा देवाच्या लोकांनो. आणि बघा देवाच्या लोकांनो, अद्भुत जीवन तुमचं बदलून जाईल. अद्भुत असं सुपर नॅचरल जीवन तुम्हाला मिळून जाईल. बघा येशूला तुम्ही संपूर्ण बघा, त्याच्या जीवनात काय कोणती सामान्य गोष्ट होती? कुठलीच सामान्य गोष्ट नव्हती त्याची. त्याने जे पण काही केलं त्या प्रत्येक गोष्टी त्याची सुपर नॅचरल होती देवाच्या लोकांना. तसंच आपलं जीवन झालं पाहिजे देवाच्या लोकांना. कारण तो मानलाय तसा तो या जगात होता, तसे तुम्ही या जगात.